Wake me up with a bright smile on now. कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ यांच्या या कार्यक्रमानिमित्त मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त आज तिसरं पुष्प गुंफलं जाणार आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या सोबत आम्हाला सतत प्रेरणा देणारे संस्थाचालक आदरणीय माननीय परमेश्वररावजी कदम साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर वसंतराव सातपुते सर, त्यानंतर माझ्या विभागामध्ये माझे विभाग प्रमुख मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बालासाहेब काळे सर, त्यानंतर माझे सहकारी मित्र प्राध्यापक सखाराम कदम आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनी आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत भंडे यांना निमंत्रित केलेलं आहे। ते अभिजात भाषेचे निकष, मराठी भाषा व शासनाची भूमिका या विषयावर सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत। प्राध्यापक डॉक्टर प्रशांत भंडे यांचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यासमोर आहे। मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कैलासवासी रसिका महाविद्यालय देवणी येथे कार्यरत आहेत। डॉक्टर भंडे सर दयानंद कला महाविद्यालय लातूर येथून पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। MA मराठी विषयामध्ये ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांक त्यांनी पटकावला। त्याबद्दल विद्यापीठाकडून त्यांना नरहर कुरुंदकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर श्रीनिवास पांडे पीपल्स कॉलेज नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश पाडगावकर यांची प्रेम कविता या विषयावर त्यांनी MPhilची पदवी मिळवली। त्यानंतर डॉक्टर श्रीराम गुंदेकर व डॉक्टर विठ्ठल जंबाले यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशोधकीय जलशांचा सांस्कृतिक अभ्यास या विषयावर PhD त्यांनी प्राप्त केलेली आहे। त्यानंतर विविध वर्तमानपत्रातून मासिकातून कविता लेखन, कवी संमेलनात सहभाग अशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या लेखनाद्वारे आपल्या सर्वांना मराठी विश्वामध्ये परिचित आहेत। 12 वर्षापासून ते अध्यापनाचं कार्य करतात। एक तपाचा अनुभव अध्यापनाचा त्यांच्या पाठीशी आहे। त्यानंतर आपल्याला असं दिसेल की विविध राष्ट्रीय चर्चासत्र असतील किंवा राज्यस्तरीय चर्चासत्र असतील, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र असतील, या सगळ्या परिषदांमधून त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। त्या ठिकाणी त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत। संशोधन पेपर त्यांनी वेगवेगळ्या मासिकामधून, वेगवेगळ्या महाविद्यालयातून निघणाऱ्या प्रोसिडिंगमधून त्यांनी प्रकाशित केलेले आहेत। राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं कवी संमेलनाचं आयोजन केलं। या प्राध्यापक बंडे सरांना आपल्यासमोर आणत असताना त्यांच्याविषयी मला एवढंच सांगायचं आहे की अतिशय मनमिळावं, मितभाषी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्यासमोर येणार आहे। सरांच्या मार्गदर्शनापूर्वी मी सरांचा हा अल्पसा परिचय करून देत आहे। यानंतर त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला त्यांचा परिचय होईलच। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त आपण सर्वांनी मराठीचं हितगुज या ठिकाणी करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि या ठिकाणी नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत भंडे, मराठी विभाग प्रमुख कैलासवासी रसिका महाविद्यालय देवणी। आज मी या ठिकाणी कैलासवासी रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ जिल्हा परभणी या महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीनं दिनांक 16 ते 22 जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आभासी पद्धतीनं हा जो मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या ठिकाणी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
तर या निमित्तानं मी या ठिकाणी अभिजात भाषेचे निकष, मराठी भाषा व या संदर्भात शासनाची काय भूमिका आहे आणि काय असायला पाहिजे या संदर्भात मी या ठिकाणी थोडक्यात माझं विवेचन करणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते सर, या महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष मान्य श्री परमेश्वर कदम साहेब, महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर बालासाहेब काळे सर, मराठी विभागातील दुसरे प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर साद सोनसळे सर, आमचे मित्र प्राध्यापक सखाराम कदम सर, तसेच IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर MB पाटील सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मराठी भाषेचे प्रेक्षक वर्ग. लिंक आले ना, लिंक तर या ठिकाणी मी आज थोडक्यात विवेचन या ठिकाणी करणार आहे. अभिजात मराठी भाषा, या अभिजात मराठी भाषेच्या मान्यतेसाठी आपली मराठी ही भाषा ही सक्षमपणे या ठिकाणी अस्तित्वात आहे, प्रचलित आहे आणि या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हा दर्जा जर या आपल्या मराठी भाषेला मिळाला तर मराठी भाषेचं वैभव देशभरच नव्हे तर जगभर पसरण्यासाठी अतिशय या ठिकाणी मोलाची मदत होणार आहे. आणि म्हणून या भाषेला राजभाषा हा दर्जा, त्याचबरोबर अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जे काही निकष घालून दिलेले आहेत, हे निकष या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जे महत्त्वाचे निकष आहेत, त्यामध्ये मराठी भाषा ही प्राचीन असली पाहिजे. त्याचबरोबर या भाषेतील जे अस्तित्वात असलेले साहित्य आहे, हे साहित्य उच्च दर्जाचं साहित्य असलं पाहिजे. त्याचबरोबर या सर या ठिकाणी व्हिडिओ थांबलाय का? तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाने आणि आपण सर्वांनी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. तर अभिजात भाषा म्हणजे काय? याचा आपण प्रथमतः विचार करूया. अभिजात भाषा म्हणजे ज्या भाषेचे वाङ्मय म्हणजे साहित्य हे अतिशय श्रेष्ठ दर्जाचे आहे. तर अशा श्रेष्ठ दर्जाच्या साहित्य निर्मिती असणाऱ्या भाषेला अभिजात भाषा असे म्हणतात. तर यापूर्वी तमिळ या भाषेला प्रथमतः 2004 मध्ये केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. यानंतर संस्कृत भाषेला इसवी सन 2005 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर तेलुगू भाषेला इसवी सन 2008 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर कन्नड भाषेलाही 2008 मध्ये केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मल्याळम भाषेला 2013 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आणि त्यानंतर शेवटचा अभिजात भाषेचा दर्जा हा ओडिया या भाषेला 2014 मध्ये केंद्र शासनाने हा दर्जा दिलेला आहे. आजपर्यंत देशातील एकूण 6 भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर अभिजात भाषेचा जर दर्जा केंद्र सरकारकडून आपल्या भाषेला मिळाला तर त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे? तर तो म्हणजे जर हा दर्जा आपल्या भाषेला मिळाला तर मराठी भाषा ही अतिशय श्रेष्ठ दर्जाची आहे असं एक अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल आणि ही भाषा जगमान्य स्वरूपामध्ये नावारूपाला येईल. त्याचबरोबर या भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी किमान 400 ते 500 कोटी रुपयाचं अनुदान आपल्या या मराठी भाषेच्या विकासासाठी मिळत असतं. त्याचबरोबर देशभरामध्ये आज जवळपास 400 सरकारी शासकीय विद्यापीठ आहेत.
या सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषेच्या अध्ययन आणि अध्यापनाची व संशोधनाची सुविधा उपलब्ध होत असते आणि म्हणून या भाषेला हा दर्जा मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मी सुरुवातीला जे सांगितलेले या अभिजात भाषा दर्जासाठी जे 4 महत्त्वाचे निकष आहेत, हे निकष जे मी सांगितले आहेत, हे सर्व निकष आपली मराठी भाषा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की या अभिजात मराठी भाषेच्या प्राप्तीसाठी म्हणजे केंद्र सरकारकडून हा दर्जा मिळवण्यासाठी राज्य शासनाने जो दस्तावेज जो पुरावे केंद्र सरकारकडे सादर केलेले आहेत, त्यासाठी राज्य शासनाने एक समिती स्थापन केली होती. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रंगनाथ पठारे सर हे या समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत हरी नरके हे या समितीचे समन्वय होते. त्याचबरोबर डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सर आणि इतर अतिशय दिग्गज मातब्बर साहित्यिक संशोधक मंडळी या समितीवर कार्य केलेले आहेत. आणि या सर्वांनी मिळून हा अभिजात मराठी भाषा दर्जा प्राप्तीचा अहवाल आपल्या महाराष्ट्र शासनास 2013 मध्ये सादर केलेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाने हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केलेला आहे. आणि केंद्र सरकारने यावरती एक समिती बसून पुन्हा हा प्रस्ताव साहित्य अकादमीच्या सर्व सदस्यांकडे हा अहवाल पाठवला आणि साहित्य अकादमीचंही मत या ठिकाणी केंद्र सरकारनं मागवलेलं आहे. तर साहित्य अकादमीच्या सर्व सदस्यांनी या अहवालाचे विचार करून केंद्राकडे अशी शिफारस केलेली आहे. एकमताने केंद्र सरकारला साहित्य अकादमी असं कळवलेलं आहे की मराठी भाषा हे सर्व निकष पूर्ण करते आहे. या सर्व निकषामध्ये ही मराठी भाषा बसते आहे आणि या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही हरकत नाही असं केंद्र सरकारला कळवलेलं आहे. परंतु केंद्र सरकारचं मराठी माणसाविषयीचं, मराठी राज्याविषयीचं, मराठी भाषेविषयीचं सुरुवातीपासूनचं धोरण आपण सर्वांना माहितीच आहे. ते मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. साहित्य अकादमीनं एकमताने हा प्रस्ताव पाठवून देखील केंद्र सरकारने हा दर्जा देण्यासाठी पुन्हा या ठिकाणी चालढकल केलेली आहे. आणि साहित्य अकादमीला असं केंद्र सरकारनं कळवलेलं आहे की यानंतर जर दुसऱ्या कुठल्या भाषेचा प्रस्ताव या अभिजात भाषा मान्यतेसाठी आला तर त्या प्रस्तावासोबत हा प्रस्ताव पुन्हा जोडून आमच्याकडे पाठवावा अशी एक चालढकल केंद्र सरकारने केलेली आहे आणि आपल्या भाषेविषयीचा वेळ काढूपणा केलेला आहे. तर ही झाली या भाषेविषयीची मान्यतेची वास्तव परिस्थिती. तर इथं आपला हा भाषा दर्जाचा मुद्दा किंवा प्रस्ताव इथं येऊन थांबलेला आहे. तर हा विचार किंवा या भाषेच्या मान्यते प्राप्तीसाठीचा हा विचार पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर मला या ठिकाणी सुचवावं वाटतं की महाराष्ट्र सरकारने अतिशय सक्षमपणे कठोरपणे या ठिकाणी पावलं उचलली पाहिजेत. ज्याप्रमाणे आपल्याला माहीतच आहे की कन्नड भाषेला, तामिळी भाषेला, मल्याळम भाषेला जेव्हा हा दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव गेला होता तेव्हा देखील केंद्राकडून काही प्रमाणामध्ये चालढकलपणा झालेला होता. पण त्यावेळी त्या राज्यातील सर्व जनतेने, सर्व शासनाने ते राज्य त्यावेळी बंद ठेवून, आंदोलने करून, संप करून अतिशय प्रखरतेने हा लढा दिला होता. आणि या दिलेल्या लढ्यामुळं केंद्राला या संदर्भाचा विचार करावा लागला होता. आणि नेमकी अशीच वेळ आपल्यावरही येऊन ठेपलेली आहे की काय असं मला वाटतं आहे. आणि म्हणून पुन्हा आपणा सर्वांना या ठिकाणी असा एक लढा देण्याची गरज आहे हे मी आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं नमूद करतो आहे. तर याचा एक भाग म्हणून आपण दरवर्षी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केलं पाहिजे. तसेच जे आपल्याकडे राज्यस्तरीय असतील किंवा प्रादेशिक असतील, विभागीय असतील किंवा अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल, या सर्व चर्चासत्र, परिषदा, साहित्य संमेलने, अधिवेशने यामधून आपण ठराव पास केले पाहिजेत. आणि या ठरावाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे एकमुखाने यासाठी मागणी केली पाहिजे. तरच आपल्या या भाषेला हा दर्जा मिळू शकेल. तर मी सुरुवातीला जे अभिजात भाषा प्राप्तीसाठी जे महत्त्वाचे निकष सांगितलेले होते ते म्हणजे भाषेची प्राचीनता. तर आपली भाषा ही कमीत कमी 1500 ते 2000 वर्षापूर्वीची जुनी असावी लागते. त्याचबरोबर आपल्या भाषेमध्ये अतिशय महत्त्वाचं मौलिक असं वाङ्मय साहित्य उपलब्ध असलं पाहिजे. हे निकष आपली भाषा पूर्ण करते आहे का हे आपण बघू. त्याचबरोबर आपली प्राचीन मराठी भाषा आणि आजची भाषा यामध्ये
जो दुवा म्हणून ज्या मध्ययुगीन कालखंडामधली जी भाषा आहे ती या दोन कालखंडातल्या भाषेला ही भाषा जोडते आहे का, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. तर मला सांगावं असं वाटतं की निश्चितच आपली भाषा ही अतिशय प्राचीन आहे, अशी अतिशय जुनी आहे. याचा जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला असं दिसून येईल की इसवी पूर्व 200 वर्षापूर्वी महाराष्ट्री भाषेमध्ये गाथा सप्तशती हा हालवाहन राजाने हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हाल सातवाहन या राजाने हा जो ग्रंथ लिहिलेला आहे हा ग्रंथ लिखित आणि संकलित स्वरूपाचा आहे. गाथा सप्तशती, सप्तशती याचा अर्थ 700 आणि गाथा म्हणजे कविता, 700 कवितांचा असा हा ग्रंथ इसवी पूर्व 200 वर्ष अगोदर लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ सुरुवातीच्या महाराष्ट्री भाषेमध्ये लिहिलेला आहे. त्याचबरोबर प्राकृत भाषेमध्ये वररुचीने व्याकरण लिहिलेले आहे. हे व्याकरण इसवी पूर्वीच्या 300 ते 400 वर्षापूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ वररुचीने हा जो व्याकरण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे हा प्राकृत प्रकाश या नावाने हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. म्हणजे हे दोन महत्त्वाचे पुरावे आपल्या भाषेची किमान 2000 वर्षापूर्वीची प्राचीनता आहे हे या ठिकाणी हे दोन महत्त्वाचे पुरावे अगदी स्पष्ट आहेत. आता कुठलीही भाषा जेव्हा ही लिखित स्वरूपामध्ये किंवा ग्रांथिक स्वरूपामध्ये ही अस्तित्वात येते तर त्या ग्रांथिक किंवा लिखित भाषेच्या स्वरूपापेक्षाही ती किमान 200-300 वर्षापूर्वीची जुनी भाषा असते असं निश्चित आपल्याला मानायला हरकत नाही. कारण माणूस हा प्रथमतः भाषा बोलतो, भाषा ही पहिल्यांदा बोलली जाते आणि मग ती लिखित स्वरूपामध्ये पुढे येते. हा जर विचार आपण या ठिकाणी घेतला तर हे जे दोन महत्त्वाचे मी ग्रंथ आता उल्लेख केलेले आहेत ते म्हणजे वररुचीने लिहिलेले प्राकृत प्रकाश हे व्याकरणाचे पुस्तक आणि हाल सातवाहन राजाने लिहिलेले गाथा सप्तशती हे पुस्तक, हे दोन्ही पुस्तक हे दोन्ही ग्रंथ 2000 वर्षापूर्वीचे तर आहेतच, पण या लिखित ग्रंथाच्याही अगोदर 200-300 वर्ष अगोदर तरी ही भाषा आपल्याकडे अस्तित्व आहे असं निश्चितपणे आपल्याला आणि ठामपणाने आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर उद्योतन सुरी या ग्रंथकाराने कुवलय माला हा ग्रंथ इसवी सन 780 मध्ये लिहिला. या भाषेमध्ये मरहट्ट असा उल्लेख आपल्याला आढळतो. मरहट्ट म्हणजे आजची मराठी असा त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर राजशेखर या साहित्यिकाने कर्पूर मंजरी हा ग्रंथ इसवी सन 9व्या शतकामध्ये लिहिलेला आहे आणि या शब्दामध्ये अनेक मराठी शब्द आढळत आहेत. म्हणजे हे महत्त्वाचे पुरावे आपल्या भाषेची प्राचीनता 1,500 ते 2000 वर्षापूर्वीची जुनी आहे असे महत्त्वाचे आणि ठोस असे पुरावे आहेत. त्याचबरोबर या आपल्या मराठी भाषेसंदर्भात 6व्या शतकामध्ये दंडेने असा उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्र या भाषा प्रकृष्ट प्राकृत विदू, म्हणजे प्राकृत भाषेमधून ही आपली मराठी भाषा प्रचलित आलेली आहे, अस्तित्वात आलेली आहे असं 6व्या शतकामध्ये दंडीनं मत प्रतिपादन केलेलं आहे. त्याचबरोबर शके 1051 मधील सोमेश्वरकृत मानसोल्लास या ग्रंथामध्ये काही महत्त्वाचे मराठी शब्द व पदे आढळतात. त्यानंतर शके 1110 मध्ये विवेक सिंधू यांनी लिहिलेला मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ तर आपणा सर्वांना माहितीच आहे, तो लिखित स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध देखील आहे. त्याचबरोबर नाणेघाटातील ब्राह्मी लिपीमध्ये जवळपास 2200 वर्षापूर्वीच्या शिलालेखामध्ये मराठीनो म्हणजे मराठी भाषिकांनो असा त्याचा अर्थ होतो, मराठीनो असा मराठी भाषेतील शब्दप्रयोग या ठिकाणी आढळतो. त्याचबरोबर यरण येथील स्तंभलेखामध्ये जो इसवी सन 365 आहे असा अनेक संशोधकांनी सिद्ध केलेला आहे, पुरासकट मान्यही केलेला आहे. तर या यरणच्या स्तंभलेखनामध्ये महत्त्वाचे मराठी शब्द आढळतात. त्यामध्ये सत्यनाग या सेनापतीने आपला स्वतःचा उल्लेख सेनापती सत्यनागेनं प्रमुखेनं महाराष्ट्रेनं असा उल्लेख स्वतःबद्दल केलेला आहे. त्याचबरोबर अक्षी येथील शिलालेख हा अक्षीचा शिलालेख मराठी भाषेतील पहिला शिलालेख आहे असं पुराणेशी सिद्ध झालेला आहे. हा शिलालेख शके 934 साली लिहिलेला आहे. या अक्षीच्या शिलालेखामध्ये अनेक मराठी भाषेतील शब्द आढळतात. त्याचबरोबर शके 940 साली कुडल जिल्हा सोलापूर येथे लिहिलेल्या शिलालेखामध्ये काही महत्त्वाचे शब्द आढळतात. त्याचबरोबर दिवे आगर येथील जो
ताम्रपट आपल्याला आढळला आहे, सापडलेला आहे, संशोधनात आपल्याला सिद्ध झालेला मिळाला आहे. तो ताम्रपट शके 922 साली लिहिलेला आहे. या दिवे आगारच्या ताम्रपटामध्ये देखील काही महत्वाचे शब्द आढळतात. त्याचबरोबर श्रवण बेळगोळचा शिलालेख, ज्यामध्ये श्री चामुंडराजे करवेले, श्री गंगराजे सुत्ताले करवेले हे अतिशय प्रचलित असं मराठी वाक्य या श्रवण बेळगोळच्या शिलालेखामध्ये आढळतं. तर या मराठी भाषेच्या प्राचीनतेची ही महत्वाची रूपं आहेत, हे महत्वाचे पुरावे आहेत. तर आता या मराठी भाषेसंदर्भात ज्यांनी ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने शंगो तुळपुळे आहेत, V.B. कोलते आहेत, राजाराम शास्त्री भागवत आहेत, दुर्गाबाई भागवत आहेत. अशा अतिशय महान संशोधकांनी, उच्च दर्जाच्या अभ्यासकांनी या मराठी भाषेविषयी अतिशय मौलिक असं संशोधन केलेलं आहे. तर राजाराम शास्त्री भागवत हे संस्कृतचे जे गाढे अभ्यासक आणि गाढे पंडित म्हणून ओळखले जातात. त्यांनी स्वतः असं मत प्रतिपादन केलेलं आहे की मराठी ही संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे व ती खरी आणि जिवंत भाषा आहे, असं त्यांनी मत प्रतिपादन केलेलं आहे. आता संत एकनाथ महाराजांचं मराठी आणि संस्कृत भाषेविषयीचं मत तर सर्वांना माहितच आहे. संत एकनाथ महाराज एका ओवीमध्ये म्हणतात की संस्कृत भाषा देवे केली, मराठी काय चोरापासून झाली. म्हणजे संस्कृत इतकीच ही मराठी भाषा देखील अतिशय जुनी आहे आणि तिला खूप अशा दीर्घ अशा प्राचीन कालखंडापासूनची एक परंपरा आहे. तर आता भाषेचं उत्पत्ती स्थान किंवा भाषेचं मूळ जर आपण या ठिकाणी पाहायला लागलो तर आदी मानवाने ही भाषा प्रामुख्याने बोली भाषेच्या माध्यमातून भाषेची जर मूळ रूपं पाहिली तर सुरुवातीला चिन्हांची भाषा, चित्रांची भाषा, हावभावाची भाषा, बोली भाषा अशा भाषेचे विकासाचे महत्त्वाचे टप्पे आहेत. पण प्रामुख्याने मराठी भाषा कुळामध्ये ज्या महत्त्वाच्या भाषा अस्तित्वात होत्या त्यामध्ये शौरसेनी भाषा ही प्राचीन भाषा म्हणून प्रचलित होती, ती अस्तित्वात होती. तर या शौरसेनी भाषेचे 2 रूप आहेत आणि ही दोन्ही रूप महत्त्वाची आहेत. तर त्यातील एक रूप म्हणजे संस्कृत भाषा आणि दुसरं रूप आहे महाराष्ट्री भाषा. तर या महाराष्ट्री भाषेसंदर्भात महाराष्ट्री भाषा म्हणजेच आज अस्तित्वात असलेली प्राकृत भाषा आणि तीच आज आपण मराठी भाषा म्हणून ओळखतो. या मराठी भाषेला पूर्वी प्राकृत भाषा असं म्हटलं जायचं. तर या प्राकृतचे देखील प्रमुख 2 प्रकार होते. त्यामध्ये पश्चिमेकडील प्राकृत भाषा जिला शौरसेनी भाषा असं म्हटलं जायचं आणि दुसरी म्हणजे पूर्वेकडील प्राकृत भाषा तिला मागधी भाषा म्हणून ओळखलं जायचं. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रदेशामध्ये महाराष्ट्रीय प्राकृत भाषेचा उदय झालेला आहे. उत्तरकालीन वैदिक बोलीचे व्याकरण रचून पाणिनीने तिला स्थिर आणि नियमबद्ध रूप दिले, ती भाषा म्हणजेच संस्कृत भाषा. तर उत्तरकालीन कालखंडामध्ये जी वैदिक भाषा होती त्या भाषेला नियमबद्धपणे तिचं व्याकरण तयार केलं आणि तीच भाषा पाणिनीने संस्कृत भाषा म्हणून रूढ केली. पण त्याच कालखंडामध्ये दुसरी एक बोली भाषा होती, ती लोकभाषा होती, व्यवहाराची भाषा होती. आणि ही लोकांची भाषा, व्यवहाराची भाषा जी बोली भाषा होती तीच बोली भाषा म्हणजे प्राकृत भाषा आणि ती प्राकृत भाषा म्हणजे आजची आपली मराठी भाषा. तर इथे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून जन्माला आलेली भाषा नाही. मराठी भाषा ही संस्कृतची मुलगी नाही, तर मराठी भाषा ही संस्कृतची बहीण आहे. याहीपेक्षा जर राजाराम शास्त्री भागवत यांचं जर आपण मत या ठिकाणी गृहीत धरलं तर स्वतः राजाराम शास्त्री भागवत म्हणतात मराठी भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी भाषा आहे. कारण संस्कृत रचनाकारांनी, संस्कृत भाषा पंडितांनी बऱ्याच ठिकाणी त्यांच्या साहित्य निर्मितीमध्ये, साहित्य रचनेमध्ये जुने अस्सल मराठी देशी भाषेतील शब्द त्यांच्या ग्रंथ रचनेमध्ये उचललेले आहेत, घेतलेले आहेत. तर महाराष्ट्री भाषा, अपभ्रंश भाषा आणि आज प्रचलित असलेली मराठी भाषा या तिन्ही भाषा या एकच आहेत. संस्कृत भाषेमध्ये पाणिनीने जसे योगदान दिलेले आहे तसे प्राकृतमध्ये वररुचीने अतिशय महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. तर वररुची या ग्रंथकाराने प्राकृत प्रकाश या ग्रंथामध्ये 3 भाषांचा विचार केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपली जी प्रचलित असलेली महाराष्ट्रीय भाषा आहे
तिला मान्यता मिळवून देण्याचा, तिला प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या अपभ्रंश भाषेपासूनच आजची मराठी भाषा तयार झालेली आहे, संपन्न झालेली आहे, असे अनेक संशोधनांती व पुराव्यांती डॉक्टर V.B. कोलते यांनी स्पष्ट केलेले आहे. तर ही जी आजची लोकभाषा आहे, ही लोकभाषा म्हणजेच आपली प्राकृत भाषा आहे. या प्राकृत भाषेला अशा पद्धतीनं हजारो वर्षाचा इतिहास आहे. आणि म्हणून अभिजात भाषा मान्यतेसाठी जे महत्त्वाचे निकष आहेत, हे प्राचीनतेचे निकष आपली मराठी भाषा सक्षमपणे पेलवते आणि त्या सर्व निकषामध्ये यथार्थपणे उतरते. हे या ठिकाणी मी पुराणविषयी आपणासमोर स्पष्ट केलेलं आहे. आता राहिला दुसरा मुद्दा, तो म्हणजे आपल्या भाषेचे साहित्य हे कशा स्वरूपाचं आहे, त्यावरून देखील या भाषेला दर्जा मिळणं या ठिकाणी ठरू शकतं. आता मराठी भाषा संदर्भातला साहित्य जर विचार केलं तर आपलं साहित्य अतिशय वैश्विक स्वरूपाचं साहित्य आहे. कारण प्रत्येक राष्ट्राला हे त्या त्या राष्ट्राचं एक स्वतःचं राष्ट्रगीत असतं. परंतु संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या माध्यमातून राष्ट्रगीतच नव्हे तर विश्वगीत लिहिलेलं आहे. हे पसायदान अखिल मानवजातीच्या कल्याणाचा आणि अखिल विश्व भरामध्ये मानवतेची, बंधुतेची शिकवण देणारा असा हा विचार संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मांडलेला आहे. संत ज्ञानेश्वरांचा ग्रंथ असेल किंवा महानुभाव पंथातील सर्व ग्रंथ जे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, दृष्टांत पाठ आहे. अशा सर्व साहित्यामधून आपल्या संस्कृतीची बीज या ठिकाणी कशी होती हे विशदही होतं. त्याचबरोबर एक अभिजात वाङ्मयाची सर्व बीज संत ज्ञानेश्वरांच्या आणि महानुभावांच्या साहित्यामध्ये आपल्याला आढळतं. त्याचबरोबर संत नामदेव आहेत, संत एकनाथ महाराज आहेत, संत तुकाराम महाराज आहेत. या सर्व संत परंपरेत ही अतिशय महत्त्वाची अशी साहित्याची श्रेष्ठ बीज आपल्याला आढळतात. ते अतिशय अगदी पंडित काव्याचा तर विचार केला तर साहित्यिक जे वाङ्मयीन गुण आहेत, वाङ्मयीन गुणांनी आणि रसपरिपोष अलंकार असेल, रसनिर्मिती असेल, या सर्व वाङ्मयीन गुणांनी युक्त असणं साहित्य म्हणून आपण पंडिती वाङ्मयाचा विचार करतो. आणि त्याचबरोबर शाहिरी वाङ्मयाची भाषा, संतांची भाषा ही लोकभाषा होती. या लोकभाषेतून अतिशय श्रेष्ठ दर्जाचं जागतिक स्वरूपाचं विचार, जागतिक स्वरूपाची वाङ्मयीन मूल्य आणि जीवनमूल्य आपल्या मराठी भाषेतल्या सर्व साहित्यामध्ये आढळतात. आणि म्हणून आपलं साहित्य हे श्रेष्ठ आहे असं मला या ठिकाणी ठामपणाने नमूद करावं वाटतं. त्याचबरोबर आपणास माहितीच आहे महात्मा फुले यांचं साहित्य, महात्मा फुले यांचे साहित्य, याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याबद्दल जर सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अगदी रशियापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि रशिया सरकारने अण्णाभाऊ साठे यांना त्यावेळी अतिशय सन्मानानं त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांचा यथायोग्य सन्मान देखील केलेला होता. म्हणजे आपले साहित्य हे जगभर पोहोचलेलं आहे. ते संत एकनाथ असतील, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, हरिनारायण आपटे, राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले जे एकच प्याला ही जी कलाकृती आहे अतिशय अजरामर अशी कलाकृती आहे. ही कलाकृती विश्वभर जगभर तिचे भाषांतर झालेले आहेत, रूपांतर झालेले आहेत. असं श्रेष्ठ दर्जाचं साहित्य आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या मराठीमधल्या 3 साहित्यिकांना ज्ञानपीठ असा भारतीय भाषेमधील अतिशय श्रेष्ठ दर्जाचा एक पुरस्कार आपल्या 3 साहित्यिकांना मिळालेला आहे. त्यामध्ये वि स खांडेकर, कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर या 3 साहित्यिकांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि म्हणून त्यांच्या साहित्यामध्ये श्रेष्ठ दर्जाची एक वाङ्मयीन मूल्य आणि जीवन मूल्य आढळतात. त्याचबरोबर ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे, श्रीधर व्यंकटेश केतकर, राजाराम शास्त्री भागवत, विष्णू शास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर वीरा सावरकर, ग दि माडगूळकर, विश्राम बेडेकर, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, वि स खांडेकर, बाबूराव बागुल, जी ए कुलकर्णी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नरहर कुरुंदकर, रांची ढेरे, विजय तेंडुलकर, पु ल देशपांडे ज्यांना आपण विनोदाचे बादशाह म्हणतो ते पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नामदेव ढसाळ,
आशा बगे, दया पवार, शरद पाटील, आह साळुंके, अनिल आवचट असे अतिशय दिग्गज असे साहित्यिक आपल्या मराठी भाषेमध्ये होऊन गेलेले आहेत आणि आज देखील काही अस्तित्वात आहेत आणि म्हणून आपलं साहित्य अतिशय उच्च दर्जाचे आहे आणि आपल्या या मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आपली मराठी भाषा आणि आपलं मराठी साहित्य हे सदैव त्या सर्व निकषामध्ये उतरणार आहे आणि म्हणून आपल्या भाषेला हा दर्जा मिळावा आणि मिळालाच पाहिजे असं या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं. आता राहिला महत्त्वाचा विषय तो म्हणजे आपल्या सर्वांच्या भूमिकाचा आणि शासकीय भूमिकेचा. जर आपल्या भाषेला हा दर्जा मिळाला तर मराठी भाषेचा विकास हा सर्वार्थाने होणं किंवा सर्वार्थाने विकास करणं हे अतिशय सोपं होणार आहे. कारण केंद्र सरकारकडून भरघोस असं अनुदान मिळणार आहे आणि भारतातील अनेक विद्यापीठामध्ये आपल्या भाषेला अध्ययन आणि अध्यापनाच्या अनेक संध्या प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर आपल्या भाषेमध्ये जे साहित्य संमेलन घडून येतात त्यांना देखील भरघोस मदत करणं हे शासनाला मदतीचं होणार आहे. तर हा दर्जा मिळण्यासाठी शासनानं महाराष्ट्र शासनानं एवढ्यावरच थांबून चालणार नाही तर केंद्राकडं सातत्याने महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा केला पाहिजे. नुसतं आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून किंवा तिथंच थांबून चालणार नाही तर आपल्या मराठी भाषेचा विकास स्वयंपूर्ण विकास झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आता मला या ठिकाणी एक विसंगती खटकते की अनेक अभ्यासकांनी आणि शिक्षण तज्ञांनी हे मान्य केलं आहे की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिलं पाहिजे. परंतु काही बदल म्हणून जागतिकीकरणाचा प्रभाव असेल किंवा इतर काही कारण असतील आपल्याकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत चालल्या आहेत. आता आपल्याकडे जर आपल्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये परिसरात जर पाहिलं तर सीबीएसई पॅटर्नचे जे शाळा आहेत तिथं मराठी भाषा शिकवली जात नाहीत. परंतु महाराष्ट्र शासनाने एक सक्ती केली पाहिजे. जरी सीबीएसई पॅटर्न जरी शाळा असल्या तरी किमान 10वी पर्यंतचा मराठी भाषेचा विषय या अभ्यासक्रमामध्ये असला पाहिजे. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते 12वी पर्यंत मराठी भाषा ही भाषा अनिवार्यच केली पाहिजे. तर आपल्या भाषेचं एक वैभव या ठिकाणी टिकून राहणार आहे. त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला पाहिजे. उदाहरणामध्ये रेल्वे असेल, बँकिंग असतील, बँकिंग क्षेत्र आणि न्यायालय. आज आपण पाहतो तर न्यायालयाचे बरेचसे निकाल किंवा सर्वच निकाल हे इंग्रजी भाषेमधून असतात. एखादा मराठी माणूस साधा बँकेमध्ये स्वतःचे पैसे काढण्यासाठी किंवा पैसे ठेवण्यासाठी जर गेला तर त्याला त्याचा फॉर्म हा इंग्रजी भाषेमधून भरावा लागतो. तर ही मराठी भाषेची होणारी मुस्कटदाबी आहे, गळचिपी आहे ही थांबली पाहिजे आणि म्हणून सर्व शासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर हा सक्तीनं झाला पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक स्तरावर आणि विभागीय स्तरावरती साहित्य संमेलन जे भरतात या साहित्य संमेलनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही साहित्य संमेलनं यशस्वीपणे संपन्न झाली पाहिजेत यासाठी भरघोस असं अनुदान दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण मराठी भाषा आणि मराठी साहित्याचे जे संशोधन करणं गरजेचं आहे. या भाषेच्या आणि साहित्याच्या संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाने काही फेलोशिप शिष्यवृत्ती सुरू केली पाहिजे जेणेकरून नवीन संशोधकांना या भाषेसंदर्भात संशोधन करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी चालना मिळणार आहे आणि म्हणून अशा काही महत्त्वाच्या योजना शासनाने सुरू करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लघु व बृहत शोध प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनानं अनुदान देणं गरजेचं आहे. आणि जर परराज्यामध्ये आपण बघितलं तर वरिष्ठ प्राध्यापकांच्या निवडीसाठी त्या परिसरातील त्या प्रदेशातील भाषा येणं हे त्यांना अनिवार्य आणि सक्तीचं केलेलं आहे. अशी सक्ती महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये केले पाहिजे. जर बाहेरच्या राज्यातील प्राध्यापक एखादा या विद्यापीठाने आपल्या महाराष्ट्रामध्ये जर नियुक्त होणार असेल तर त्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे असे काही अनिवार्य घटक या ठिकाणी केले पाहिजे. असं केलं तरच आपल्या मराठी भाषेचं या ठिकाणी वैभव टिकून राहणार आहे आणि आपली भाषा ही खऱ्या अर्थाने एक जगभर एक वैभव संपन्न भाषा म्हणून नाव रोपाला येणार आहे. कारण मराठी भाषा ही जगभरामध्ये ज्या अनेक भाषा आहेत त्या जगभरातील एकूण बोलल्या जाणाऱ्या भाषेपैकी 10व्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. जवळपास देशामध्ये 14 ते 15 कोटी लोकांची भाषा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये
बोलली जाणारी ही जी भाषा आहे ही भाषा एक स्वतंत्र, स्वयंपूर्ण आणि अतिशय बलसंपन्न अशी असणारी भाषा आहे. तर या भाषेचं हे वैभव नावारूपाला आलं पाहिजे. ही भाषा वैभव संपन्न झाली पाहिजे आणि म्हणून या भाषेला हा दर्जा मिळवून देणं हे आपल्या सर्वांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. आज आपण पाहिलं तर या भाषेचे मराठी भाषेवर आधारित वर्षभरामध्ये दरवर्षी कमीत कमी 200 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य संमेलनं आयोजित केली जातात. या भाषेमध्ये जवळपास वर्षभरामध्ये किमान 3000 ग्रंथ तयार होत असतात आणि मराठी भाषा वाचणारा, मराठी भाषेवरती प्रेम करणारा हा कमीत कमी एक 10 कोटी वाचक वर्ग आहे. म्हणजे एकूण भाषा ऐकणारा व बोलणारा 15 कोटी समाज जरी असला तरी नित्यनेमानं या भाषेचं साहित्य आणि वाचन करणारं, साहित्याचे वाचन करणारा हा जवळपास 10 कोटी वाचक वर्ग आहे. आणि या काही संस्थांनी या भाषेच्या ग्रंथ निर्मितीवरचा व ग्रंथाच्या विक्रीवरचा एक संशोधन केलेलं आहे, एक अभ्यास तयार केलेला आहे. त्यातून असे काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत की या भाषेमध्ये दरवर्षी किमान 500 ते 600 कोटी रुपयांची उलाढाल केली जाते. देशामध्ये एकूण जेवढे ग्रंथालय आहेत त्यातील 20% ग्रंथालये एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येनं बोलली जाणारी जी भाषा आहे, ज्या भाषेमध्ये विपुल प्रमाणामध्ये रचना केली जाते, ही भाषा खऱ्या अर्थाने खूप श्रेष्ठ अशी भाषा आहे आणि म्हणून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. आणि या संदर्भात आपली भाषा हे सर्व निकष पूर्ण करते आहे. आता शेवटचा जो निकष होता तो म्हणजे प्राचीन मराठी भाषा आणि आधुनिक भाषा, त्यातील जी महत्वाची रूपं आहेत ही एकसंध असली पाहिजेत. म्हणजे मध्ययुगीन कालखंडातली जर आपण भाषा विचारात घेतली, जी संत साहित्याची भाषा असेल, मानवपंथीयाची भाषा असेल, तर ही भाषा, याच भाषेतील महत्वाचे शब्द, त्याचीच रूपं आज आपल्याला आधुनिक युगातही आढळतात, सापडतात. आणि ही मराठी भाषा एकसंघपणे जोडली गेलेली आहे, तिचे नाते एकमेकाशी जोडलेले आहेत. आणि म्हणून ही प्राकृत महाराष्ट्रीय भाषा, प्राकृत भाषा आणि आजची मराठी भाषा ही एकाच भाषेची 3 रूपं आहेत आणि अशी सक्षमपणे बोलली जाणारी भाषा आहे. आणि म्हणून या सर्व निकषामध्ये उतरणाऱ्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणारच आणि तो मिळालाच पाहिजे. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशी आपण एक अपेक्षा करूया की आपल्या या मराठी भाषेला, आपली भाषा तर वैभव संपन्न आहेच, पण या भाषेचा हा ध्वज जगभर फडकल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला केवळ गाफील राहून चालणार नाही किंवा स्वस्थ बसून चालणार नाही. तर दरवर्षी आपण कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी जो मराठी राजभाषा दिन साजरा करतो, तर त्या दिवशी आपण सर्व मराठी वाचकांनी, मराठी रसिकांनी, मराठी अभ्यासकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी शासनाला मेलच्या माध्यमातून पत्र पाठवले पाहिजेत, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मेसेजेस केले पाहिजेत, मेल केले पाहिजेत, ट्विटर केलं पाहिजे आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. या पलीकडे जाऊन मी असं या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपण मराठी भाषा राजभाषा दिन हा खऱ्या अर्थाने एक सर्व पक्षीय आणि सक्षमपणे संप करून दरवर्षी साजरा केला पाहिजे. संप यासाठी की आपण मागील 1-2 वर्षामध्ये पाहिलेलं आहे की कोरोनामुळे आपण सातत्याने एक सर्व देशभर किंवा राज्य असेल, देश ठप्पच आहेत खूप दीर्घ कालखंडापासून. तर आपण किमान 1 दिवस जर संप पाळला आणि शासनाचं लक्ष वेधून घेतलं पाहिजे की आम्ही फक्त राजभाषा दिन साजरा करणार आणि सर्व प्रकारचे बंद पाळून ह्या मराठी राजभाषेच्या मान्यतेकडं राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं लक्ष वेधून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नागरिकांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे वेगवेगळ्या प्रकारचे पत्र आणि मेल पाठवून या अभिजात भाषेच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण सर्व निकष आपल्या भाषेने पूर्ण केलेले आहेत आणि साहित्य अकादमीच्या सर्व सदस्यांनी, जवळपास 22 सदस्य देशभरातील मराठी भाषेचे सोडून इतर भाषा बोलणारे जे साहित्य अकादमीचे 22 सदस्य आहेत, या सर्व सदस्यांनी या अभिजात मराठी भाषाला दर्जा देण्यासाठीचा हा जो अहवाल आहे, हा अहवाल आणि हा ठराव मंजूर केलेला आहे आणि तसं केंद्र शासनाला कळवले देखील आहे. फक्त केंद्र सरकारच्या एक आकसाच्या धोरणामुळेच केवळ आपल्याला आणि आपल्या भाषेला हा अन्याय सहन करावा लागतो आहे.
आणि हा अन्याय सहन करण्यासाठी सर्व मराठी भाषेचे पुत्र, मराठीचे पुत्र पेटू उठले पाहिजेत. तरच आपल्या मराठी भाषेचं हे वैभव कायमस्वरूपी हजारो वर्ष टिकून राहणार आहे. आणि आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आणि जाता जाता एवढंच म्हणू इच्छितो की माझी ही जी मराठी भाषा आहे, तर या मराठी भाषेचे गौरव वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. केवळ शासकीय स्तरावर हे प्रयत्न होऊन चालणार नाहीत, तर आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवरून जोपर्यंत असा प्रखरतेने लढा उभारणार नाही तोपर्यंत आपल्या भाषेला हा दर्जा मिळणार नाही. आणि म्हणून आपण आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं असा एक या ठिकाणी ठामपणे एकमेकांना विश्वास देऊया आणि एक ठाम असा निर्धार करूया की जोपर्यंत मराठी भाषेला हा केंद्राकडून अधिकृतपणे हा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आणि सातत्याने सदैवपणे प्रामुख्याने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण सातत्याने असा हा केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आवाज बुलंद करूया, अशा या निर्धारानं मी माझं या ठिकाणी व्याख्यान थांबवतो. त्याचबरोबर या ऑनलाईन माध्यमातून हे आजचं व्याख्यान ऐकण्यासाठी जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, या सर्व प्रेक्षकांचं, मराठी अभ्यासकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. तसेच कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे प्राचार्य, तेथील सर्व स्टाफ, माझे मित्र प्राध्यापक सकाराम कदम, या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल आपले आभार व्यक्त करून मी माझे विवेचन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.